कुठल्या डोहाचा तळ आहे माहीत नाही, पण ढवळल्यावर गडूळ होत नाही एवढं मात्र खरं आहे. हे जे तुमची वाक्यरचना आणि मगाशी आमचे मित्र राम रोगे सर यांनी छान गजल सादर केली. त्यांची एक गजल मला कधीही आठवते, हिंसा मधला चालत नाही, मी बकरा खातो पण कापत नाही. अशासारख्या कुठेतरी विचार या व्यासपीठावरून पुढे येत असते ना. आम्ही नवोदित कवी त्यांच्यामधून काही शिकत असतो. तर मी माझी जी रचना आहे आपल्यासमोर सादर करण्यासाठी इथे आलेलो आहोत. तेव्हा आदरणीय विचार मंच आणि उपस्थित मान्यवरांना नमस्कार करत माझ्या या कवितेला सुरुवात करण्या अगोदर माझ्या ज्या भावना आहे तुमच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी एक पार्श्वभूमी आहे या कवितेची. ती अशी आहे की घरामध्ये विधवा आई आहे आणि ती सदैव आठवणीमध्ये आपल्या बाळांच्या डोळे आपले ओले करीत असते. पाठीमागे एक लहान बहीण आहे. अशा कुटुंबामध्ये एका शेतकरी आजोबाने आत्महत्या केलेली आहे नापिकी आणि कर्जबाजारीमुळे, आणि बाप जो आहे तो देशासाठी शहीद झालेला आहे. अशा स्वरूपामध्ये एक लहान बाळ या कवितेच्या माध्यमातून भावना व्यक्त करीत आहे. मी सादर करीत आहोत कविता शहीदाचा संसार. स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडफडत होता. स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडफडत होता. त्याला बघून एक लहान बाळ ढसाढसा रडत होता. स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडफडत होता. त्याला बघून एक लहान बाळ ढसाढसा रडत होता. तिरंग्यातील हिरवा रंग जेव्हा त्याच्या नजरेपुढे आला. तिरंगातील हिरवा रंग जेव्हा त्याच्या नजरेपुढे आला. त्याला बघून म्हणे अशा हिरव्या शीतासाठी माझा आबा फासावर गेला. तिरंग्यातील हिरवा रंग जेव्हा त्याच्या नजरेपुढे आला. म्हणे अशाच हिरव्या शेतासाठी माझा आबा फासावर गेला. केशरी रंगाकडे ते लेकरू केविलवानं पाहत होतं. केशरी रंगाकडे ते लेकरू केविलवानं पाहत होतं. म्हणे माझ्या शहीद बापाचं रक्त असंच वाहत होतं. म्हणे माझ्या शहीद बापाचं रक्त असंच वाहत होतं. जेव्हा त्याची नजर गेली पांढऱ्या रंगावर, जेव्हा त्याची नजर गेली पांढऱ्या रंगावर, म्हणे असेच कपडे असतात हल्ली माझ्या विधवा आईच्या अंगावर. म्हणे असेच कपडे असतात हल्ली माझ्या विधवा आईच्या अंगावर. झेंड्याच्या दांड्यात त्याला दिसली थकलेल्या आजीची काठी. झेंड्याच्या दांड्यात त्याला दिसली थकलेल्या आजीची काठी. तेव्हा तो गुरुजीला म्हणाला, गुरुजी स्वातंत्र्य मिळाले हो, कशासाठी आणि कुणासाठी? तेव्हा तो गुरुजीला म्हणाला, गुरुजी स्वातंत्र्य तर मिळाले हो, कुणासाठी आणि कशासाठी? गुरुजी बिचारे शांत होते. गुरुजी बिचारे शांत होते तरी त्याने जाहीर प्रश्न केला. म्हणाला, आजोबा आणि बापाच्या मृत्यूनंतर हल्ली मला एवढंच कळतं, आपल्या देशामध्ये फक्त 2 मिनिटाचं मौन मिळतं. आपल्या देशामध्ये फक्त 2 मिनिटाचं मौन मिळतं. गुरुजी बिचारे शांत होते. गुरुजी बिचारे शांत होते तरी त्याने दिला नारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. धन्यवाद.